या माझ्या यूट्यूब चॅनल्सवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. चला तर मग सुरू करूयात कथेच्या पुढच्या भागाला. कलंक प्रेमाचा भाग 10. प्रिया स्वतःच्या धुंदीत असताना कधी घर आलं हे तिला कळलंच नाही. गाडी तिच्या सोसायटीच्या गेटजवळ येऊन थांबली तरी तिचं लक्ष नव्हतं. रोहन बाहेर उतरला आणि त्याने तिच्या जवळील दरवाजा उघडला. तशी प्रिया दचकली. प्रियाने सीमाला आणि रोहनला घरी चला म्हणून विचारले, पण उशीर होईल म्हणून ते दोघेही तिला नाही म्हणाले. बाय, गुड नाईट असं म्हणत प्रिया तिथून निघणार तितक्यात रोहनने तिला आवाज दिला. प्रिया, ऐक ना. रोहनचा आवाज ऐकून प्रिया जागीच थांबली आणि तिने पाठीमागे वळत रोहनकडे पाहिले. तू हे विसरलीस, रोहन तिला कॅरी बॅग दाखवतच म्हणाला. रोहन आणि सीमा सोबत शॉपिंग केलेली साडी व अंगठीची पिशवी ती गाडीतच विसरली. ओ थँक्स, प्रिया म्हणाली आणि रोहनच्या हातातून तिने पिशवी काढून घेतली. तुला नक्की आवडली ना ग साडी? रोहनने विचारले. हो, आवडली, ती उत्तरली. पुढे रोहन आणखी काही बोलणार तितक्यात त्याला बाय करत ती तिथून निघून गेली. रोहन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. प्रियाने मात्र मागे वळून त्याच्याकडे पाहिलेच नाही, कारण आता ती पुन्हा एकदा ऋषीकडे वळत होती. आपल्याला काय होतंय हेच तिला कळत नव्हतं, पण आपलं वागणं चुकलंय ह्याची जाणीव मात्र तिला होत होती. घरी आल्यावर स्वतःच्या आई पप्पांसोबत जुजबी बोलणं झालं तिचं. नंतर स्वतःच्या रूममध्ये येऊन बेडवर आडवी झाली. दिवसभर अतिविचार करून, रडून आणि शॉपिंग करून तिला लगेचच झोप लागली. दुसऱ्या दिवशी आरशात बघतच ती तयार होत होती. प्रियाला वाटू लागलेलं की ऋषीने आपल्याला स्वतःहून फोन केला, म्हणजे त्याचं आपल्यावर प्रेम आहे. आपल्यामुळेच त्याची थोडी चिडचिड झाली असणार. आपणच त्याला समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो असं सुद्धा तिला वाटू लागलं. नेहमीप्रमाणे तयार होऊन ती ऑफिसला निघूनही गेली. ऋषीला भेटणार म्हणून एका वेगळ्याच जोमात तिने आज काम केलं. कधी एकदाचे 6 वाजतायत आणि आपण ऑफिस बाहेर पडतोय असं तिला झालं. 6 वाजले तसं ती ऑफिस बाहेर पडली. नेहमीच्या ठिकाणी येऊन ती ऋषीची वाट पाहू लागली. जवळजवळ अर्धा तास उलटून गेला, पण ऋषी काही आला नाही. त्याला भेटायला येताना जो उत्साह तिच्यात होता तो आता हळूहळू कमी होऊ लागला. तिने त्याला कॉल लावला. अजून अर्धा तास लागेल, अर्जंट काम आलंय असं सांगून ऋषीने कॉल कट केला. जवळपास अर्ध्या तासाने ऋषी आला. आय एम सॉरी, तिच्या बाजूला येऊन बसतच तो म्हणाला. प्रियाने काहीच रिॲक्ट केलं नाही. शांत बसून राहिली ती. नेहमीप्रमाणे ती त्याच्यावर रागवली सुद्धा नाही. तिला स्वतःच्या मिठीत घ्यायला तो जाणार त्याआधीच प्रियाने त्याला पंजा दाखवला व थांबण्याचा इशारा केला. असं काय करतेस ग प्रिया? सॉरी बोललो ना ग मी, केविलवाना चेहरा करतच तो म्हणाला. लग्न कधी करतोयस ते सांग माझ्याशी. प्रियाने मूळ मुद्द्यात हात घातला. तू काय नुसतं लग्नाचं घेऊन बसलीस? दुसरा विषयच नाही का तुझ्याकडे? बघावं तेव्हा लग्न आणि लग्न, ऋषीने चिडतच म्हटले. मग अजून मी काय बोलू? पुढच्या आठवड्यात माझा साखरपुडा ठरला आहे. मला हा साखरपुडा करायचा नाही असं नाही बोलू शकत मी. तू समजून का नाही घेत? प्रिया व्याकुळ होतच बोलत होती. मग तू करणार हा साखरपुडा? ऋषी गंभीर झाला. ऋषीच्या चेहऱ्यावर उमटलेले गंभीर भाव बघून प्रिया त्याला म्हणाली,
मला करावा लागणार आहे हा साखरपुडा. नाहीतर मग पळून सर. आपण पळून जाऊन लग्न करूयात. खरं प्रेम करतोस ना माझ्यावर, मग तेवढी हिंमत ठेवून चल पळून. पुढचं पुढे बघू. तुला वाटतं तेवढं सोपं आहे का हे सगळं? ऋषी असंच काहीतरी बोलेल ह्याची जाणीव प्रियाला होती. ती हुंदके देतच रडू लागली. रडतेस का? तो तिला शांत करू लागला. तुला सोडून इतर कोणासोबत तरी साखरपुडा करणं हे सोपं वाटतंय का तुला? काल जवळपास 2 आठवड्यांनी तू मला फोन करतोस. कसं वाटलं असेल मला? या 2 आठवड्यात 1000 वेळा मरणाचे विचार येऊन गेले रे मनात. किती फोन लावले तुला, पण नाही, तुला माझ्याशी संबंधच ठेवायचा नव्हता ना. मग आता का आलास माझ्याजवळ? म्हणजे तुला वाटेल तेव्हा बोलशील आणि वाटेल तेव्हा भांडून मोकळा होशील. पण आता नाही हा ऋषी, बस झालं. माझ्याने हे सगळं अजून नाही सहन होत. तिने स्वतःला शांत करतच म्हटले. हे बघ प्रिया, मी पण नाही नीट राहिलो ग ह्या 2 आठवड्यात. प्रियाची खोटी समजूत काढण्याचा प्रयत्न ऋषीचा सुरू होता. हे 2 आठवडे तू कसा राहिलास हे दिसलं मला. तुझ्या इन्स्टा आणि फेसबुकवरचे स्टेटस पाहिलेत मी. कुठे कुठे गेलेलास मग फिरायला? प्रिया पूर्णपणे तयारीनिशीच आलेली. हे बघ प्रिया, ते सगळं सोड. मला एक शेवटची संधी दे प्लीज. ऋषीने विषय बदलला. देते तर आहे मी. आत्ताच्या आत्ता लग्न कर माझ्यासोबत. तुला लग्न करायला जमणार नसेल तर इट्स ओके. तू सेटल झाल्यावर लग्न करूयात. पण तू तुझ्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांशी बोलायला तरी सांग, मग तर झालं. प्रियाने दुसरा मार्ग निवडला. पण ऋषीला तिचा हा निर्णय सुद्धा पटला नव्हता. माझे मॉम डॅड असं करायला रेडी होतील असं वाटत नाही ग. ते सहजासहजी नाही ऐकणार. तू का नाही समजत? ऋषी आता रडकुंडीला आलेला. खरं तर प्रियासोबत लग्न न करण्यासाठी एक मार्ग तो काढत होता. ओके, मग पळून लग्न करू. संसार तर आपल्याला करायचा आहे. नंतर तुझे आईवडील देखील समजून घेतील आपल्याला. प्रिया अजूनही लग्नाचाच हट्ट धरून होती. आत्ता मात्र ऋषीला राग आला. पुन्हा तुझं तेच. तुला समजत नाही का प्रिया? मला एवढ्यात लग्न नाही करायचं आहे. माझंच चुकलं. मीच मूर्ख जो तुला भेटायला आलो. ऋषी चिडला तिच्यावर. त्याचा राग बघून तिला येणारा हुंदका आवरणं कठीण होऊन बसलं. ऋषी माझा साखरपुडा ठरलाय रे. तू जसं तुझ्या आईवडिलांना दुखवू शकत नाही तसं मीही नाही दुखवू शकत. मी खरं प्रेम करते रे तुझ्यावर, म्हणून बोलते चल पळून. त्याचा हात स्वतःच्या हातात धरत तिने त्याला विनवणी केली. त्याने तिच्या हातून स्वतःचा हात सोडवून घेतला. ठीक आहे, तुला तुझ्या आईवडिलांना दुखवायचं नाही, मग तू कर लग्न. मी राहील एकटा. तू खुश राहा, काळजी घे स्वतःची आणि होणाऱ्या नवऱ्याची. ॲडव्हान्समध्ये कॉंग्रॅच्युलेशन. ऋषी त्याला जे बोलायचं ते बोलून मोकळा झाला. डोळ्यांतून बाहेर पडणारे पाणी प्रियाने पुसले. हेच ऐकायचं होतं मला. थँक्स. असं म्हणत ऋषीने तिला दिलेले महागडं घड्याळ आणि एक लॉकेट तिने दोघांच्याही मध्ये ठेवलं. तुझ्याकडून मी अजून कसलीच अपेक्षा करू नाही शकत. काळजी घे स्वतःची. गुड बाय. असं बोलत प्रिया तिथून निघते. ऋषीने प्रियाला अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. प्रियाने सुद्धा यापुढे कधीही ऋषीला फोन न करण्याचा निर्णय घेतला. कारण तिला साधा आणि सरळ स्वभाव असलेल्या रोहनला फसवायचं नव्हतं. तिने पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. अशातच प्रिया आणि रोहनचा साखरपुडा झाला. क्रमशः. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात.